शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा. निवडणुकीमध्ये राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना चाक. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीमध्ये झाला होता राडा. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन गुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या गुले सीआयडीच्या ताब्यात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 वर्षांनंतर नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक संपन्न. बैठकीमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा. पणन महासंघाकडून तूर खरेदीचं नियोजन सुरू. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी. जालना जिल्ह्यामधील पणन अधिकाऱ्यांची माहिती. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. 2 मित्रांपैकी एका मित्राला वाचवण्यात यश. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी. साईंचं दर्शन घेऊन छान वाटलं. रश्मिकाची मराठीतून प्रतिक्रिया. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचं इंग्लंडला 356 धावांचं लक्ष्य. शुभमन गिलचं शतक तर विराट आणि श्रेयस अय्यरची अर्धशतक.